रिलॅक्स, घाबरू नका. रिलॅक्स, रिलॅक्स. बस, शांत पूर्ण. आधी बस, रिलॅक्स दाखवू. एकदम. बस, आधी ओके. इथे दुखलं? हो. सगळं झोपा आता. उठाणं किंवा बसून राहतो. हा बस. इकडे दम करा. इकडे इकडे माझ्याकडे. बस. हे पण इकडे दुखतंय, इथे पण दुखतंय आणि हीच ना छातीमध्ये जाते. हो. दुखलं. आता तुमच्या मानेमध्ये इथे C4 C6 मध्ये 2 ठिकाणी गॅप आहे. म्हणजे ह्या ठिकाणी 2 ठिकाणी वरची डिक खाली सरकली. डिक सरकून भरपूर दिवस झाले, कमीत कमी 5 ते 8 वर्ष कमीत कमी. पण याच्या आधी तुम्हाला मानेमध्ये चमक भरायची, उसवण भरायची. याच्यावर तुम्ही चोळचळा केली, मो वगैरे लावला, पेन किलर खाली की बरं होऊन जायचं 2 दिवसात. पण आता एवढं 6 महिन्यात 12 महिन्यात काय झालं किंवा 2 वर्षाच्या आत त्याच्यातलं कार्टिलेज असतं, म्हणजे गादी असते, ती बरीच बाहेर आली. बाहेर आल्यामुळे ती जी नस असते ती तुमच्या ब्रेनला कनेक्ट आहे, छातीला कनेक्ट आहे, शोल्डरला कनेक्ट आहे, हाताला कनेक्ट आहे. म्हणून तिथून जी ब्रेनला कनेक्ट असते तो मायग्रेन, ब्रेनला सूज आहे पाठीमागून, म्हणून यांचं मायग्रेन सारखं कंटिन्यू डोकं दुखतं पाठीमागून कंटिन्यू. एखादी पेन किलर घेतली की ते कमी होऊन जातं. मायग्रेन साठी एखाद्या डॉक्टरला दाखवलं तर डॉक्टर म्हणे तुम्हाला डोकं दुखलं का 100 गोळी खावा लागेल. तुम्ही जर ब्रेन स्पेशलिस्ट दाखवलं त्यांनी सांगितलं असतं. तुम्ही डोळ्याच्या डॉक्टर दाखवलं, एखाद्या फॅमिली डॉक्टर दाखवलं, तिचं डोकं नाही चालणार, तुम्ही वेगळंच सांगत असतं. आता हे नसा चेक करून मी तुम्हाला सांगतोय प्रॉपर काय झालंय. आता ही जी नस आहे छातीला कनेक्ट, एखाद्या दिवशी जर छाती दुखली, एखाद्या गेले असं डॉक्टर करत की तुम्ही ECG कर, हे कर ते कर, पण एखाद्या डॉक्टर सांगितलं लगेच म्हणाल ते ऍसिडिटी झाली म्हणून दुखत असेल वगैरे. आता तुमचं जी नस आहे ही शोल्डरला, पाठीला, हाताला कनेक्ट. या गोष्टी झोपले का हात जड पडणार, बधीर पडणार, मग येणार. त्या गोष्टी झोपले तो हात जड पडणार, बधीर पडणार, मग येणार. ज्या दिवशी जास्त जड काम केलं, डोक्या वजन घेतलं, खांदे वजन घेतलं, भयंकर मान दुखणार, डोकं दुखणार, हात दुखणार. ओके नाही, हे तुम्ही मला सांगायला पाहिजे, मी तुम्हाला सांगतोय. समजलं. आता यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. म्हणजे 2 ठिकाणी गॅप पडतो, कार्टिलेज बाहेरून बाहेर येतं. हे जे मी सांगतोय हे कोणताही डॉक्टर MRI केल्याशिवाय सांगत नाही. मी तुम्हाला सहज सांगितलंय. मी सांगितलेलं चुकीचं नाही गेलं, तुमचे पैसे मी भरले. MRI करायची गरज नाही. हात लावला तुमचा MRI झाला. आता जसा एकदा BP डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो, तसा हा मानेमध्ये गॅप पडला तो मरेपर्यंत आला. फक्त मी जे रिकव्हर करून देणार 80%, 20% हे मरेपर्यंत जाणार. पण 20% जर तुम्ही मी सांगितलेले नियम तोडले, दुखणं परत चालू आहे. म्हणजे 20%चं परत 80% होणार. त्याच्यासाठी हे तुम्हाला मी नियम रेकॉर्डिंग करून देतोय. समजलं. आता इथून पुढे उशा 2-2 घेणं बंद. दंड दाबल्यानंतर जेवढा तयार होतो तेवढी उशी तुम्हाला घ्यायची. दंड दाबल्यानंतर हा प्रत्येक व्यक्तीला नियम आहे. दंड दाबल्यानंतर जेवढा, हा दंड दाबल्यानंतर, न दाबता नाही, दंड दाबल्यानंतर तेवढीच उशी तुम्ही घ्यायची. दुसरं, दोन्ही उशीवर पुढचे 3 महिने झोपायचं नाही, फालतू झोपायचं नाही, मानेला झटका द्यायचा नाही. हे काय करा, दिवसभर हाताला झटके देत बसतं. मला स्वप्न नाही पडलं, मी सांगतोय ते. दुसरं, खांद्यावर झोपूशी वाटतं किंवा झोपले बरं वाटतं. दुसरं दिवसभर बऱ्यापैकी हे मानायला झटका देतात किंवा मोडूशी वाटतो, हा, किंवा हे पूर्ण भरलेलं वाटतं आणि असं पण वळवळ करतात. हा, तेच त्याचं कारण याला ही जी सूज आहे पूर्ण, म्हणून याला उशा 2-2 घेणं, मान मोडणं, डोक्या वजन घेणं. 15 ते 20 किलोच्या पुढं हाताने वजन नाही उचलू शकत पुढचे 3 महिने, नंतर हळूहळू चालेल. डोक्यावर खांद्यावर 15 किलोच्या पुढे वजन नाही घेऊ शकत. दुसरं, फालतू जास्त झोपायचं नाही, दोन्ही कुशी झोपायचं नाही. उताना झोपू शकतं किंवा नॉर्मली क्रॉस याच्यावरती झोपू शकतो, पण खांद्यावर नाही झोपायचं, खांद्यावर नाही झोपायचं. दुसरं, आंबट, वातळ, गॅस, ऍसिड, ते पित्त होईल. जड अन्न थोडे पुढचे 3 महिन्यांनी खायचं किंवा कमी करायचं. नंतर 3 महिन्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी चालेल. त्याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण 80%, 20% साठी तुम्हाला आयुष्यभर ही सांगितलेली नियम लक्षात ठेवा. 20% पण राहणार नाही, पण तुमच्या डोक्यात घातलं जातं. पण तुम्ही जर ते 20% विसरून गेले, तुम्ही परत चुका करणार, परत डॉक्टर फिरणार. म्हणून ते नियम पाळण्यासाठी 20% डोक्यात घातलं जातं की मला आजार आहे असं. जसं की एखाद्या डायबिटीस वाल्याला कसं की कंट्रोल मध्ये असते, पण गोळी खाऊन कंट्रोल मध्ये असते, बरोबर. तसा हा आजार आम्ही तुम्ही जे नियम पाळणार आहे म्हणून कंट्रोल मध्ये राहणार आहे. नियम तोडले की बरंच बेग समजलं, पूर्ण पालतो. समजलं सगळ्या गोष्टी. हे तुम्ही किती डॉक्टर फिरले तेवढं कोणी सांगणार नाही, माझ्याकडे जाऊन कर. आता तुमच्या याच्यामध्ये डोकं दुखणं कमी होणार, छाती दुखणं बंद होणार, मान दुखणं कमी होणार, हात दुखणं बंद होणार, हाताची मुंग्या येणार ते कमी होणार, हाताची स्ट्रेन होणार. हे सगळं एका कारणामुळे.
बस रिलॅक्स एकदम. बस आधी का पण नाही दाखवलं? आधी डॉक्टर फिरत बसले का इकडे? नाही फॅमिली डॉक्टरकडे जाते फक्त. आता मी बोलले त्यांना, मी सांगितलं साडीवाले मावशी इथे जायचंय, तुझ्या साडी काम करतात. सरळ झोपा. फोन केला सरळ झोपा होता. काय बघा वरती माणूसला खाली मारलं. बस रिलॅक्स, घाबरू नका. रिलॅक्स रिलॅक्स. बस पालतं पूर्ण. मांडून शोल्डर दोन्ही हात मागे घ्या.